जय शिवराय सर्वांना मित्रांनो, आज आपण अशा विषय बोलणार की आपण कंपनी क्लिकस्पायर कंपनीमध्ये जॉईन तर झालो. आपल्याला समजेल आता पुढे आय डी कशी लावायची, काय लावायची, पुढं मित्रांच्या आयडिया कशाला जोडायच्या, काय करायचं. आपण तर त्यांनी आपल्याला तर पैसे वगैरे पण दिलेत आय डी लावण्यासाठी, पण आपल्याला ती लावता येईना, काहीच समजेना. या विषयावर आपण आज बोलणार. तर जसं की मित्रांनो, आज आपण अशा व्हिडिओवर भारी बोलणार. हा व्हिडिओ ना स्किप करता संपूर्ण बघा. जर आवडला तसं लाईक सबस्क्राईब सगळ्यांनी करा, कारण आपण अशा मुद्द्यावर बोलणार की जे की कोणाला आज माहीतच नाही की आज आपल्या क्लिकस्पायरवर पुढं कशा आयडिया लावायच्या, काय लावायच्या आपल्या बिझनेसमध्ये. त्यावर सर्वजण हा व्हिडिओ बघा. टाईम वेस्ट करता आपण लवकर जाऊ आपल्या स्क्रीनवर. चला लवकरच स्क्रीनवर भेटू. तर आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. सर्वप्रथम आपल्याला ब्राउझर ओपन करायचं. ब्राउझरवरती क्लिक करून आपला आय डी पासवर्ड टाकून आपली आय डी लॉग इन करून घ्यायची. आय डी लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो इथं 3 डॉट दिसत असतील तुम्हाला लेफ्ट हँडला, तर त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं ॲफिलिएट लिंक म्हणून ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं कॉमन लिंक दिसत असेल, तर त्या कॉमन लिंकला कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर इथं आपलं पहिलं प्रोफाईलवरती क्लिक करून लॉग आउट करून घ्यायचं अकाउंट. लॉग आउट केल्यानंतर काय होईल की दुसऱ्याची आय डी आपल्याला रजिस्टर करता येईल. तर प्लसवरती क्लिक केलं. प्लसवरती क्लिक केल्यानंतर जी लिंक आहे ती पेस्ट करून आपल्याला इथं क्लिक करायचं. त्यानंतर बघू शकता मित्रांनो माझं नाव आलं, म्हणजे मी स्वतः स्पॉन्सर आहे म्हणून माझं नाव आलेलं आहे. तर बघू शकता सर्वप्रथम नाव टाकायचं. तर मित्रांनो कोणाच तरी आय डी बनवायची, तर नाव टाकूया आपण. उदाहरणार्थ माझ्या भावाची आय डी बनवायची, तर मी त्याचं नाव टाकणार गोविंद. त्यानंतर बघू शकता मोबाईल नंबर, तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक असाच मोबाईल नंबर टाकत आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस पण टाकतो. तर मित्रांनो अशा वेळेस काय होतं, स्पेस वगैरे क्रिएट होतो, तर तो स्पेस डिलीट करून टाकायचा. त्यानंतर एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मोबाईल नंबरचा पासवर्ड टाकत आहे. तर कॉपी केला, इथं बघू शकता, इथं प्रेस करून पेस्ट करून टाकला आणि रजिस्टरवरती क्लिक केलं. आता रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर काय होईल मित्रांनो बघू शकता, काही वेळेस अशा प्रकारे पेज येतं. तर त्याला रिफ्रेश करायचं आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. कंटिन्यूवरती क्लिक केलं की तोच आय डी पासवर्ड आपण सेव्ह केलेला तो टाकायचा. टाकल्यानंतर बघू शकता माझं स्वतःचा इथं SI वॉलेटचा हे आलेलं आहे अकाउंट नंबर, म्हणजे माझं स्वतःच्या आय डीचं नाव आलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला उदाहरणार्थ मिनी पॅकेजची आय डी क्रिएट करायची. तर सिम्पल आहे, परचेसवरती क्लिक करायचं. परचेसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारची आय डी क्रिएट करायची, फोनपे थ्रू करायची का गुगल पे थ्रू करायची, SI वॉलेट थ्रू. SI वॉलेट म्हणजे आपल्या जे डॅशबोर्डमध्ये पैसे आहेत त्यातून करू शकता किंवा फोनपे थ्रू करू शकता. तर मित्रांनो सिम्पल आहे, फोनपेवरती क्लिक करायचं. फोनपेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला डिस्काउंट वगैरे लागून इथं पेमेंटचं ऑप्शन आलं 299. तर पे नाववरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केलं की असं प्रोसेसिंगचं हे. त्याच्यानंतर पेवरती क्लिक करायचं मित्रांनो. पेवरती क्लिक केलं बघू शकता, पेवरती क्लिक केलं की ऑटोमॅटिकली आपल्या अकाउंटकडे जाईल. अकाउंटकडे गेलं की डायरेक्टली आपली आय डी ही ॲक्टिवेट होऊन डायरेक्टली डॅशबोर्ड ओपन होईल. बघू शकता पेमेंटचं ऑप्शन आलं आहे. इथं पेवरती क्लिक करून आपण आपला पासवर्ड टाकून तुम्ही आय डी क्रिएट करू शकता. बाकी कोणाला काही प्रॉब्लेम असेल कमेंटमध्ये नक्की सांगा.